क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। स्मार्ट मीटर सक्ती रद्द करा। महाराष्ट्रात 300 युनिट पर्यंत मोफत वीज द्या। आम आदमी पार्टीचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन। आम आदमी पार्टी यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने स्मार्ट मीटर सक्तीचा निर्णय तात्काळ रद्द करावा, तसेच पंजाबमधील आम आदमी पार्टी सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला दरमहा 300 युनिट पर्यंत मोफत वीज देण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की विधानसभा निवडणुकीपूर्वी जनतेच्या तीव्र विरोधामुळे स्मार्ट मीटरच्या सक्तीला स्थगिती देण्यात आली होती। मात्र निवडणुकीनंतर पुन्हा स्मार्ट मीटरची सक्ती सुरू करण्यात आली असून वीज दरातही वाढ झाली आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे। स्मार्ट मीटरमध्ये रिचार्जची रक्कम संपल्यानंतर वीज पुरवठा तात्काळ खंडित होतो। यवतमाळसह विदर्भातील शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी कुटुंबांना आर्थिक अडचणी, स्मार्टफोनचा अभाव किंवा वेळेवर रिचार्ज न करता आल्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागू शकतो। तसेच स्मार्ट मीटरमुळे वीज वापराच्या तुलनेत अधिक बिल येत असल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। आम आदमी पार्टीने शासनाकडे 2 प्रमुख मागण्या केल्या आहेत। विधानसभा निवडणुकीपूर्वी स्मार्ट मीटर सक्तीला देण्यात आलेली स्थगिती कायम ठेवून निवडणुकीनंतर जारी करण्यात आलेला सक्तीचा आदेश तात्काळ रद्द करावा, तसेच वाढती महागाई लक्षात घेऊन पंजाबमधील आम आदमी पार्टी सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला दरमहा 300 युनिट पर्यंत मोफत वीज देण्याचा निर्णय तातडीने घ्यावा। यावेळी वसंतराव ढोके, मोबिन शेख, प्रशांत देवकते, विलास वाडे, अविनाश धनेवार, ॲडव्होकेट मनीष माहुलकर, धनपाल नाईक, आकाश चमेडिया, शुभम चांदेकर, निलेश नांदुरकर, प्रतीक्षा रहांगडाले, भारती पिसाळकर, उषा श्रीरामे, विनोद रोकडे व अन्य उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे। जनतेला अनेक खोटे आश्वासन देऊन सत्तेत आलेला भाजप शिंदे महायुती सरकार निवडणुकी पश्चात जनतेची अनेक प्रकारे पिळवणूक करण्याचं काम करत आहेत। शेतकरी कर्जमाफी असो, लाडकी बहिणींना अनेक निकष लावून योजनेतून वंचित करण्याचं काम असो किंवा निराधार दिव्यांच्या संदर्भात असो, तसेच वीज ग्राहकांसंदर्भात स्मार्ट मीटर सक्ती करून वीज ग्राहकांवर अन्याय करण्याचं काम भाजप शिंदे महायुती सरकार करत आहे। निवडणुकीदरम्यान कॅबिनेट मीटिंग लावून सरकारने स्मार्ट मीटरला स्थगिती दिली होती, परंतु निवडणुकी पश्चात आता स्मार्ट मीटर सक्तीत करण्यात येत आहेत। तसेच वीज 100 युनिट मोफत देण्याचं आश्वासन शासनाकडून देण्यात आले होते, परंतु त्या उलट आता वीज दर वाढवण्याचं काम शासन करत आहे। तर या संदर्भात आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले आहेत की स्मार्ट मीटर सक्तीचा निर्णय रद्द करण्यात यावे, तसेच 300 युनिट मोफत वीज ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात यावी, अशी स्पष्ट मागणी आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीने आज शासनाकडे आम्ही पाठवत आहोत। तरी त्या संदर्भात शासनाने दखल घ्यावी हे विनंती आम्ही करत आहोत। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।